आवाज येतो ना? करू सुरुवात. मी एक तरी गाणं शास्त्र सोडून गायलं कसं? ए टू झेड बाईने गायले लोकगीते आणि बाई म्हणतात शास्त्राचं मला ज्ञान. बाई तुम्हाला अभ्यास करायला लागलं, त्याचा पहिला अभ्यास करा आणि नंतर करायला या. त्याच्या आधी काय म्हणे? मी म्हणित का झाडी आहे की नाही? बोलू अगं पूनम तू दिसाया झाड ग, नाही दिसत अंगवहार, गोरी दिसाया दिसते तू गोड, पण वाटते तू जुनाड खोड आहे की नाही? म्हातारी झाली आता ही केवढा बाता लातो का भूल बातों से नाही मानता है. आणि मी गवळण काय गायली बघा. मी कलियुगातली राधा प्रेम कशी करायची हे ते दाखवलं आताच्या काळाला आहे की नाही? आणि ही कुठला विषय गायला की वासनेचं गायलं बाई. प्रेमाचा विषय कुठे येतो आणि वासनेचा कुठे, त्याचा अभ्यास करा नंतर तुम्ही बाऱ्या करायला. बघा ना नंतर काय म्हणे? एक तरी आहे बंटीला 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 बघा या बंटीला याच्या हलवाया घंटीला बोले ना. अगं हे शब्द नाही सोडून टाक, आधी शास्त्रात घे आणि नंतर ये बांधायला. आणि बाई तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले ते पूर्णतः तुमचं चुकीचं आहे. काहीतरी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे बाई योग्य नाही. मी वाचलं नाही तर मी बोललो की बाई नेक्स्ट टाइम तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दे. आणि ह्याच्या पुढे ज्या दिवशी बारी होणार चॅलेंज आहे रंगभूमीवरती युट्यूबला लिहून ठेवा. नाही त्या प्रश्नाचं उत्तर फोडला तर विषयाने करून शाहीर नाही. नंतर काय म्हणे? शेमण्या आहे की नाही? शेमण्या पाहिजे शेमण्या. तुला शेमण्याची गाणी ऐकायची आहेत काय? बाई ही जुनी झाली, ह्या शेमण्या अंटी बिंटी जुनी झाली. नंतर काय म्हणे की घरावरून जायला पाहिजे. बाई माझ्या घरावरून कशा तुझ्या घरातून जातात ते आधी बोल. मला झालं येण्यास आहे की नाही? आता येणे सोय मुली म्हणून बोलतोय माझा नाही विरोध आणि हिला करा बिन गाऊन आता बोल. तुम्ही पण ऐक
मालसा आणि बानू हे मालसा जेव्हा येतं तेव्हा प्रेम असतं, हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा बाई. प्रेम असतं ती मालसा सांगते की तुम्ही बानूला प्रेम करता, पण मला काय तुम्ही सेम करत नाही. एवढंच विषय सांगतो बघ कसं. तुम्ही पती राया लावता बरोबर माया, असे पतीच हे प्रेम ना, तुमचं नाही बघाने म्हणा, असे पतीच हे प्रेम ना. रोज हिला लागतो ना सेम लागतो, म्हणजे सेम टू सेम आहे की नाही. असे पतीच घे प्रेम ना, रोज हिला लागतो हो सेम ना. असे पतीच घे प्रेम ना, रोज हिला लागतो हो सेम ना. लावता हो माया, असे पतीच घे प्रेम ना, तुमचं नाही वहिने म्हणा. असे पतीच घे प्रेम ना, रोज हिला लागतो हो सेम ना. असे पतीच घे प्रेम ना, रोज हिला लागतो हो सेम ना. निर्भीड बाळा तो पकारा, लोकगीते कसं असतात ऐक. जाऊ नको तोरा तुझा हसारा, अगं तू स्वतःला सावर ग, आणि तुझा वर्ग न पर कर ग. म्हणजे ठेवलेला असं सुखद घातलेला असतो ना, तो इकडं तिकडे घर बघू दे. तुझा वर्ग पर कर ग, आणि तुझा तर पाहू दे. तुझं दिसेल दोघं घरा, तुझा वर कर ग पर कर, पाहू दे तुझा ग तो आहे घर. तुझा वर कर ग पर कर, पाहू दे तुझा तो आहे घर. अरे असेल घरचा राजा माकडांचा, हनुमंत सांगतोय. असेल घरचा राजा माकडांचा, उगा हातानं हलविल काय, आणि ही माझी येऊन उपतील काय. उगा हातानं हलविल काय, आणि ही माझी येऊन उपतील काय. उगा हातानं हलविल काय, आणि येऊन उपतील काय. असेल घरचा राजा माकडांचा, असेल घरचा राजा माकडांचा, उगा हातानं हलविल काय, आणि ही माझी येऊन उपतील काय. उगा हातानं हलविल काय, आणि माझी येऊन उपतील काय. उगा हातानं हलविल काय, आणि माझी येऊन उपतील काय. तसेच आकांक्षा नावले आणि रुशांत भोड यांची 6 ऑगस्टला विजय पार्ले या ठिकाणी कार्यक्रम आहे, सर्वांनी उपस्थित करावी. संगीत
होतंय अमोल दादा लक्ष असू अमोल दादाची मेहनत सारी रात्री मिळून हे एक संग आज होतंय बघा ही मन होतंय बघा ही दंग नाव गाजतो ही कला रंग मन होतंय बघा ही दंग नाव गाजतो ही कला रंग अमोल दादाची मेहनत सारी मिळून